नमस्कार, मी तेज बोरगरे. बातमी बळीराजाची ह्या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिम तालुक्यामध्ये वाई शेत शिवारामध्ये तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय. ढगाळ वातावरण असल्यानं अळ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि अळ्यांची संख्या एका झाडामागे 5 ते 7 असल्यानं शेतकऱ्यांसमोर तूर पिकाचं उत्पन्न वाचवण्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलंय. यंदा पावसामुळे खरीपाच्या हंगामाला फटका बसतोय, तर अल्प पावसानं जलस्रोत कोरडे पडल्यानं रब्बी पिकांची आशा तुटली आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यामध्ये यंदा रब्बीच्या हंगामात घट झाल्यानं 12,500 हेक्टरपैकी अवघ्या 343 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली आहे. हिवाळ्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते, मात्र पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या जलसाठ्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता, पण आता जलसाठे देखील कोरडे पडल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले. नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये गारपीट झाली आहे, तर भात शेतीला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय. भात शेतीला फटका बसल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे, तर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता इथल्या शेतकरी प्रशासनाकडे त्यांनी केलेली आहे. राज्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी हा प्रस्ताव मंजूर झाल्यावरती भरीव मदत होईल. याशिवाय दुष्काळ सदृश्य स्थिती असणाऱ्या इतर तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रविवारी उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये उपस्थित होते आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. बारामती तालुक्यात देखील यंदा पाऊस झालेला नाहीये आणि परिणामी तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली. पाऊस आणि लहरी निसर्गाच्या फेऱ्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा हतबल झालेला आहे. खरीप हाताचं शेती गेल्यामुळं यावर्षी संपूर्ण आशा ह्या रब्बीवरती होत्या. अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे अकोला शहरातील काही भागातील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रात्रही अंधारात काढावी लागली आहे. तर गहू आणि तूर यासोबतच इतर फळपिकांना याचा मोठा फटका बसलाय. जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून अवकाळी पावसानं जिल्हाभरामध्ये पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कापूस, तूर पिकांसह इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. नाशिकच्या निफाड परिसरामध्ये तुफान पाऊस पडला. द्राक्ष बागायतदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग उत्पादक शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. जोरदार पाऊस झाल्यानं कापसाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यामध्ये पहाटेपासून अवकाळी पाऊस झालाय. अमरावतीसह पश्चिम विदर्भात देखील गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेलं 3,000 क्युसेक पाणी आणि शहरांमध्ये पडलेला अवकाळी पाऊस यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय. गोदा घाटावरील अनेक मंदिरं हे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, तर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सकाळी देखील पावसाच्या सरी कोसळल्यात. शहरातील अनेक सखल भागांमध्ये नालेसफाई न झाल्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाले तुंबले असल्यानं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतंय आणि यामुळे नागरिकांना यातून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत सध्या शहरामध्ये करावी लागतेय. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांसह पाऊस सुरू आहे. त्यानंतर आज सकाळी देखील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पडत असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. काही ठिकाणी पाऊस झालाय, तर सकाळपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. झालेल्या पावसामुळे शेतातील कापूस भिजल्यानं कापसाचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
काढणीसाठी आलेला कापूस भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसतोय। दुसरीकडे कापणीला आलेला भात खराब झाल्यानं शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसतोय। अगोदर जिल्ह्यामध्ये असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीनं परिस्थितीवरती मात करत पिकं जगवलेली होती। मात्र झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असताना अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मिरची व्यापाऱ्यांना बसलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारांवरती टाकली जात होती। मात्र मिरची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 25 ते 30 हजार क्विंटलची मिरची ही पावसामध्ये भिजल्यानं खराब होण्याची शक्यता आहे। पावसामध्ये भिजलेली 30% मिरची खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांना जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज हा व्यक्त केला जातोय। आणि यासोबत आता कृषीविषयक बातम्या ह्या विस्तारानं पाहूयात। बातमी आहे पालघर जिल्ह्यामधून। पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेलं भात पीक पाण्यामध्ये कुजण्याच्या मार्गावरती आलंय। यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। यामुळे कृषी विभाग आणि सोबतच महसूल विभागाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिकांची पाहणी करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि याचाच शेतकऱ्यांच्या बांधांवरती जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पाहूया। शेतातील पिवळं सोनं म्हणून ओळखलं जाणारं पालघर जिल्ह्यातील भात पीक आता कुठेतरी संकटात सापडलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 75,000 हेक्टरवर भातशेती केली जाते आणि हीच भातशेती आता या अवकाळी पावसामुळे कुठेतरी संकटात सापडलेली आहे। आपण सध्या शेतकऱ्याच्या बांधावर आहोत आणि बघू शकतात आपण की पालघर जिल्ह्यामध्ये काल आणि आज जो अवकाळी पाऊस झालेला आहे, या पावसामुळे कुठेतरी हे जे भात पीक आहे हे कुठेतरी संकटात आलेलं आहे। शेतकऱ्यांनी आपलं तयार झालेलं भात पीक आहे हे कापून वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्यासोबत सध्या जे भात उत्पादक शेतकरी आहेत हे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, मला सांगा की आपण साधारणपणे किती एकर भात शेती करतात आणि आज जो पाऊस पडलेला आहे या पावसामुळे आपलं किती नुकसान झालेलं आहे? आमची जी भात शेती आहे एक 8 ते 9 एकर असते आणि इथली जी भात शेती आहे ती 4.5 एकर आहे। ह्याच्यामधले आमचं टोटली जे 2 एकर जे क्षेत्र आहे ते कापलेलं आहे, ते तुमच्या समोरच आहे, पाण्यामध्ये दिसत आहे। त्वरित पंचनामे करून जी नुकसान भरपाई आहे जी शासनाच्या नियमात बसते ती त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना त्वरित मिळावी ही अपेक्षा आहे आमची। याच बळीराजाची मागणी आहे की महसूल विभाग, कृषी विभाग यांनी त्वरित या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी बळीराजाकडनं करण्यात येत आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। वर्ध्यात पहाटे बसून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं। हजारो हेक्टरमधील शेतातील कापूस पीक भिजल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। अवकाळी पावसामध्ये कापूस, तूर, हरभरा, संत्रा आणि इतर फळबाग पिकाला देखील याचा फटका बसतोय। नुकसान झालेल्या पिकांचं तातडीनं पंचनामे करून तातडीची मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन कापूस पिकाचा आढावा घेतलाय आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी भूपेश वारंगे यांनी। पाहूया। वर्ध्यात पहाटेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे। आपण अशाच प्रकारे एका शेतामध्ये आलो आहोत। शेतातील पीक बघता हा कापूस पूर्ण भिजलेला आहे। या जवळपास 3 तासापासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामध्ये आपण बघू शकतो की कापसाचं पीक मोठं भिजलेलं आहे। हातामध्ये जरी पकडलं तर हा या कापसाच्या बोंडामधून पाणी निघत आहे, त्यामुळे हा ओला चिंब झालेला कापूस कोणत्याही प्रकारे या विक्री कमी दरात, अल्पदरात होत असल्याची शेतकरी सांगत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये जे शेतपिकाचे, खरीप पिकाचे पंचनामे करण्यात आले होते, पण मात्र अद्यापही ते नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली नाही। कॅमेरामन गौरव समकोरसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। यानंतरची बातमी आहे सातारा जिल्ह्यामधून। साताऱ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि यामुळे घरामध्ये, दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। ऊस, ज्वारी, बुटी सपाट झाली आहे तर काही झाडं उन्मळून पडली आहेत। साताऱ्यातील गोडोली, विसावा नाका, शाहूनगर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झालाय। ज्वारी महागात पडलेली आहे। मळणीसाठी कापून ठेवलेला भात देखील भिजलेला आहे आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूया।
गेल्या 3 ते 4 दिवसाच्या ढगाळ वातावरणाचं रूपांतर शनिवार आणि रविवारी अवकाळी पावसामध्ये झालेलं आहे. या अवकाळी पावसानं सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णतः हाहाकार माजवलेला आहे. एकंदरीतच संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आणि या ऊस तोडणी यंत्रणा ठप्प झाल्यामुळे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे ही शेत शिवारं ऊसाचं फळ ही पूर्णतः मोकळं दिसत आहे. एकंदरीत तोडणी यंत्रणा पूर्णतः ठप्प झालेली आहे. अनेक ठिकाणी ऊस बागायती ही पूर्णतः झोपलेली आहे. ऊसाचं पीक पूर्णतः झोपलं असल्याची चित्र आहे. ज्वारी पूर्णतः जी आता सुरुवात ज्वारीची पिकाची काही ठिकाणी झाली होती, ते ज्वारीचं पीक देखील पावसामध्ये पूर्णतः झोपलं असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. तर ऊस कामगार जे मजूर आहेत त्यांच्या खोप्या देखील अचानक रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे त्यांचं जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. 2 दिवसाच्या या अवकाळी पावसानं पूर्णतः साताऱ्यामध्ये हाहाकार माजवला. वृक्ष उन्मळून पडली होती आणि पूर्णतः जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. आणि यासोबत नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातील टेंगोडा गावामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कांदा, सीताफळ, वाल, शेवगा, तूर, मकई पिकांचं नुकसान झालंय. आधीच्या पिकांचं अनुदान नाही आणि त्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून अनुदान द्यावं अशी मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि मदत जाहीर करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली. अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे रात्रभर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्या पावसात सदरील परिसरात कांदा, शेवगा, पपई, डाळिंब, सीताफळ व इतर भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून मागच्याही वेळेस शासनाने ह्या गावाला बाकीच्या लाभांपासून वंचित ठेवलेले आहे. तरी सर्व गोष्टींचा सर्व पिकांचा जागेवर येऊन पंचनामा करून त्वरित याच्यावर शासनाने कार्यवाही करून शेतकऱ्यांना कुठला तरी दिलासा देण्याचा लवकरात लवकर पाठपुरावा करावा. अकोले तालुक्यामध्ये जनसंघर्ष संघटनेनं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर गेली 4 दिवसांपासून आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागणीचं काही देणं घेणं नसल्याचं आंदोलकांचं मत आहे. आणि या आंदोलनाला बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मागणीचा लढा अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणकर्ते म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तर त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. आज जी चर्चा झाली त्यानुसार मी डॉक्टर अजित नवले, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा राज्याचा समन्वयक या आंदोलनामध्ये सहभागी होतो आहे. उपोषणार्थी म्हणून सहभागी होतो आहे आणि ते जसं अन्न सोडतायत तसं मी सुद्धा दूध उत्पादकांच्यासाठी अन्न सोडण्याचा निर्णय आज या मंडपामध्ये जाहीर करतो. संबंध महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मी आवाहन करतोय की ही परीक्षा पाहण्याची वेळ नाही. आपल्या आपल्या पातळीवर आपण तातडीनं आंदोलनात उतरावं. ठिकठिकाणी मोर्चे काढून, आंदोलनं करून आणि तहसील कार्यालयावर असेल, दूध संकलन केंद्रावर असेल, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विविध मार्गाने संघर्षामध्ये आपण सर्वांनी उतरावं. हा लढा यशस्वी करण्यासाठी ताकद द्यावी अशी विनंती सर्व दूध उत्पादकांना, महाराष्ट्रभरच्या दूध उत्पादकांना आम्ही सर्व मिळून करतो आहोत. नाशिक जिल्ह्याला देखील अवकाळी पावसानं झोडपलंय. नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये गारपीट झाली आहे. तर भात शेतीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसतोय. भात शेतीला फटका बसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. तर पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. कारण विमा कंपनीनं दिलेला टोल फ्री क्रमांक अवैध दाखवत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. पारनेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय आणि यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. फळबागांना देखील याचा फटका बसलेला आहे. कांदा, ज्वारी, टोमॅटो, मिरची या फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आवारे यांनी. पाहूया. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये काल सायंकाळी मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. आपण पाहू शकतो की हे जे कांद्याचं पीक आहे याच्यामध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे आणि हा पूर्ण जो कांदा आहे तो पूर्णतः खराब झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान या पारनेर तालुक्यामध्ये झाले आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकी जो कालचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे. काल
काल साधारण 4च्या दरम्यान पाऊस झाला. आधी 5 ते 10 मिनिटं पाऊस झाला आणि त्याच्यानंतर नुसत्या गारा पडल्या. पाऊस बंद झाला आणि गारा पडल्या. साधारण माझे कांदे 8 ते 9 एकर, ज्वारी 3 ते 4 एकर आणि मका 2 ते 3 एकर, असं काहीच राहिलं नाही. सगळं हे झालं पावसाने, जमिनीचं सगळं वाहूनच गेलं म्हणलं तरी चालेल. आजी काय सांगतात, कालचा जो पाऊस होता तर काय परिस्थिती होती एकंदरीत? अहो लई बेकार परिस्थिती झाली, काहीच राहिलं नाही. कांदे म्हणजे कुठं हेच राहिलं नाही. ज्वारी पार झोपून गेली, कुठं ज्वारीचं ताट उभं नाही, मका नाही, काही नाही, तूर काहीच राहिलं नाही. पार रडायची वेळ झाली. आता काय करायचं शेतकऱ्यांनी? सरकारकडे काय नेमकी काय मागणी करतात? मागणी आम्हाला नुकसान भरपाई पाहिजेतच ना. आता का मरायचं, आम्हाला खायला जाणार आहे, राहायला काय होणार? आता एक नगभर जाणार आहे घरात राहायला, काय खायचं शेतकऱ्यांनी? सरकारने आम्हाला काहीतरी भरपाई दिलीच पाहिजेत ना. आता निश्चितच एकंदरीत आपण पाहू शकतो की जी शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने त्वरित त्याचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. संतोष आवारे, लोकशाही न्यूज, अहमदनगर. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसल्यानं शेती पिकांना याचा फटका बसतोय. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस आणि तूर, रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड यावर्षी करण्यात आली आणि सध्या कापूस वेचणीला आलेला आहे. मात्र खरीप सोबत रब्बी हंगामातील पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. मालेगावसह ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा फटका बसतोय. अवकाळी पावसानं रब्बी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झालाय. तालुक्यातील कांदा, गहू यासह रब्बीच्या इतर पिकांना देखील याचा फटका बसलाय. आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल कोरे यांनी. पाहूया. कालपासून नाशिक जिल्ह्यात, त्याच्यानंतर मालेगाव, लासलगाव, मनमाड आदी गावांसह जो अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामुळे शेतकरी पूर्णतः नेस्तानुभूत झालेला आहे. त्यांची जी डाळिंबाची बाग असेल किंवा द्राक्षाची बाग असेल किंवा उन्हाळी कांदा असेल, हा पूर्णतः या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे हा पूर्णतः हे जे पीक आहे हे नष्ट झालं आहे. आज आपण आलो आहोत मालेगावच्या टेहरे या गावी. जो डाळिंबाचा बाग इथे आहे, काही प्रमाणात इथे द्राक्षांचा बाग आहे व उन्हाळी कांदा सुद्धा पाण्याने पूर्णपणे खराब झाला आहे. पिकाची एक शक्ती असते, जो पावसाळी जो पाऊस येणारा असतो तो सहज तो पाऊस गिळीकृत करत असतो, परंतु बेमोसमी जो पाऊस असतो तर तो पिकाला हानिकारक असतो. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघत असाल डाळिंबाचे रात्रीतून नुकसान व्हायला चालू झालेलं आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या आपण बघितलं असेल की द्राक्षे जे होते ते द्राक्षे कोलमडून पडलेले आहेत. डाळिंबोल्यांचं नुकसान आहे. लाल कांदा शेतात लोकांचा भिजून पडलेला आहे. तर मी या ठिकाणी एवढं निश्चित म्हणेल की निसर्गाने जे नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे ते कदापि भरून निघणार नाही. परंतु शासनाला मी या ठिकाणी विनंती करेल की आम्ही तरी तुमच्याकडे मागावं किती आणि तुम्ही द्यावं किती, परंतु आता तुम्ही शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार लावण्याशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहणार नाही. म्हणून मी या ठिकाणी शासनाला विनंती करेल की आपण भरघोस मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना करावी. शेती करायची कशी किंवा याला पर्याय शोधायचा काय? आता अर्ध्या आयुष्यात आम्ही शेतीशिवाय दुसरं काही करू शकत नाही, परंतु दुसरा पर्याय पण आमच्याकडे नाही. याच्यामुळे आमची एक विनंती अशी असेल का काहीतरी शासनाकडून आता मदत पूर्ण शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे किंवा याला जेवढं उत्पन्न म्हणजे खर्च आधारित, उत्पन्नावर खर्च आधारित उत्पन्नाला भाव भेटला पाहिजे, हीच आमची विनंती राहील. वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम आहे. हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छीमारांना कायमस्वरूपी बाधित करणार आहे आणि हा प्रकल्प पारंपरिक मच्छीमारांना त्यांच्या व्यवसाय उपजीविकेला, समुद्रातील जैवविविधता, मत्स्यसंपदा, जैविक साखळी, पर्यावरणाला नेस्तनाभूत करण्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे. वर्सोवा ते गोराई पट्ट्यातील 11 मच्छीमार सहकारी संस्थांकडून याला विरोध दर्शवण्यात आलेला आहे. स्थानिकांच्या मच्छीमारीला बाधक होत असेल आणि त्या शाश्वत मच्छीमारीला, आणि शाश्वत म्हणजे त्यांची त्याला म्हणता येईल की लाईव्हलीहूडला धोका असेल, ते आता कुठलाच मच्छीमार सहन करणार नाही. आणि या सर्व मच्छीमारांच्या पाठीमागे या पूर्णपणे कोस्टल रोडचे जेवढे पण मच्छीमार असतील ते सगळे एकसंघ होऊन हाच विचार करणार की आता शासनाने ही गोष्ट थांबवावी आणि असे विकासाचा भस्मासूर घेऊन स्थानिकांना नेस्तनाबूत करणारे सगळे प्रकल्प तातडीने रद्द करावे आणि ह्याच्यासाठी सर्व मच्छीमार बांधव एकत्र
आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये रात्री 2 वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाल्यानं रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं. कापसाच्या शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. पाहूया. हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास जिल्ह्यातील अनेक भागामध्ये 5ही तालुक्यामध्ये जे आहे ते जोरदार पाऊस पडत आहे. रात्री 2 वाजल्यापासून जवळपास पाऊस पडतोय. सकाळी देखील पावसाच्या अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत, आता देखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे रब्बी पिके जे आहेत ते आता उद्ध्वस्त झाले आहेत. आणि मी सध्या हिंगोलीच्या शिंदीनागा येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की हे कपाशीचं शेत आहे आणि यावर्षी सर्वात जास्त कपाशीचा पेरा हिंगोली जिल्ह्यात झालेला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडल्याचं पाहिल्यामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे संपूर्ण कापूस भिजून गेलेला आहे. यामुळे कापसाच्या वाती या ठिकाणी झाल्याचं पाहिल्यामध्ये यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहिल्यामध्ये. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरी आहेत ह्या तुरी देखील खाली तुटून पडलेल्या आहेत, संपूर्ण वाऱ्यामुळे खाली पडल्याचं पाहिल्यामध्ये. त्यामुळे आता यावर्षी अगोदरच पावसाचा मोठा खंड पडला होता. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट देखील आलं होतं. अगोदर पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात होता. मात्र या पिकाच्या भरवशावरती संपूर्ण वर्षभराचं नियोजन या शेतकऱ्यांचं होतं. मात्र ही पिके आता ओझोस झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. सरकारने या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहून यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. तेच सामन्याची बातम्यांचं उगाच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.